तर नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल मीडिया यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना जी आहे, त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला येथे रेशन कार्ड धारक कुटुंबाला हे गॅस कनेक्शन हे फ्रीमध्ये दिले जात आहे. तर त्यासाठी कसा अर्ज करायचा आहे आणि त्याला काय काय कागदपत्र लागणार आहेत याबद्दल आपण यामध्ये माहिती घेणार आहोत. ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला व्हिडिओ सुरू करूया. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ब्राउझर ओपन करायचं आहे. येथे तुम्हाला PMUY प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असे सर्च करायचे आहे. हा योजनेचा अधिकृत पोर्टल आहे. याचा लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये दिलेला आहे, जेथून तुम्ही थेट पोर्टलवर जाऊ शकता. आता इथे तुम्हाला अप्लाय करण्याचा पर्याय मिळेल. मी तुम्हाला अर्ज करून दाखवणार आहे, पण त्याआधी उज्ज्वला योजनेत तुम्हाला कोणते फायदे मिळतात ते पाहूया. येथे बेनिफिट टू कस्टमर असा पर्याय आहे, त्यावर क्लिक केल्यावर एक संपूर्ण यादी समोर येते. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला गॅस कनेक्शन मिळाले तर 2050 इतकी रक्कम तुम्हाला भरावी लागत नाही. यामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट, गॅस बर्नर आणि इतर आवश्यक ॲक्सेसरीजचा खर्च समावेश असतो. म्हणजेच तुम्हाला पूर्णपणे मोफत गॅस कनेक्शन मिळते. आता पाहूया अर्ज कसा करायचा. यासाठी अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला कनेक्शन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ऑनलाईन पोर्टल असा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर 3 कंपन्यांची नावे येतील: इंडियन गॅस, भारत गॅस आणि HP गॅस. या भारतातील प्रमुख गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत. तुमच्या भागात ज्या कंपनीची सेवा चांगली आहे ती कंपनी निवडायची आहे. आता उदाहरणामध्ये जर तुमच्या भागामध्ये भारत गॅसची सेवा चांगली असेल तर भारत गॅस निवडा. कंपनी निवडल्यानंतर एक नवीन इंटरफेस उघडेल. इथे टाईप ऑफ कनेक्शनमध्ये नवीन पर्याय दिसेल, उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शन. हाच पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर आय हेअर बाय डिक्लेअर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता तुमचं राज्य, स्टेट निवडा, जिल्हा, डिस्ट्रिक्ट निवडा आणि शो लिस्टवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुमच्या भागातील गॅस वितरकांची म्हणजेच डिस्ट्रीब्युटर यांची यादी तुम्हाला दिसेल. आता तुमच्या परिसरात ज्या एजन्सीकडून गॅस सेवा उपलब्ध आहे ती एजन्सी निवडा. भविष्यात सिलेंडर रिफिल कुठून घ्यायचे आहे हे लक्षात घेऊन निवड करा. आता एजन्सी निवडल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे आणि पुढील पेजवर एक कॅपेचा कोड दिसेल, तो बॉक्समध्ये टाकायचा आहे. जर कॅपेचा स्पष्ट दिसत नसेल तर तो तुम्ही रिफ्रेश करू शकता आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा. आता OTP व्हेरिफिकेशन करावे लागेल. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि सबमिट OTPवर क्लिक करा. त्यानंतर न्यू KYCचा पर्याय इथे उपलब्ध आहे, तर प्रोसीडवर यावरती क्लिक करा. आता इथे विचारले जाईल की तुम्ही मायग्रेट फॅमिली आहात का, म्हणजेच ॲड्रेस बदललेला आहे का. जर नसेल तर तसे निवडा. आता फॅमिली आयडेंटिटीमध्ये राशन कार्ड निवडा आणि तुमचा रेशन कार्ड नंबर जो आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. उज्ज्वला योजना फक्त रेशन कार्ड असलेल्या लाभार्थ्यांसाठीच आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर शेम टाईपमध्ये तुम्ही सामाजिक वर्गानुसार पर्याय निवडा. SC, ST, जनरल. आता उदाहरणार्थ OBC असल्यास OBC निवडा किंवा ओपन असल्यास ओपन निवडा. आता या फॅमिली आयडेंटिटी स्टेटमध्ये तुमचं राज्य निवडायचं आहे आणि प्रोसीडवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आता यानंतर आधार डेटा शेअर करण्याची संमती मागितली जाईल, येथे टिक करा आणि त्यानंतर कुटुंबातील 18 वर्षावरील सदस्याची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. आता अर्ज करणाऱ्या महिलेव्यतिरिक्त, म्हणजे आता हे अर्ज जो आहे तो एका आपण कुटुंबातील महिलेच्या नावावर तुम्ही भरत आहे, तर त्या महिलेच्या व्यतिरिक्त किती तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे 18 वर्षावरील सदस्य आहेत त्यांची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. आता उदाहरणामध्ये फक्त पती असल्यास एक सदस्य जोडा व त्यांचे नाते, नाव, आधार क्रमांक आणि वय असं इथे तुम्हाला भरावायचं आहे. आता खाली काही पर्याय असतात. हे पर्याय फक्त त्या महिलांसाठी आहेत ज्या कुटुंबात प्रौढ पुरुष नाही, उदाहरणार्थ विधवा, घटस्फोटित, लागू नसल्यात इत्यादी पर्याय तुम्हाला इथे असतील. तर काही यामध्ये लागू नसेल तर तुम्ही हा पर्याय सोडू शकता. आता पर्सनल डिटेल्स भरा. मिसेस इथे तुम्हाला निवडायचं आहे. नाव, जन्मतारीख भरायचं आहे. यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस निवडा. यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल, पाणी बिल, पासपोर्ट इत्यादी वापरता येतात. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते इथे निवडायचं आहे आणि पत्ता पूर्ण अशा प्रकारे भरायचा आहे. घर क्रमांक, गाव किंवा शहर, लँडमार्क, राज्य, जिल्हा, तालुका, पिनकोड, ईमेल ID आणि मोबाईल नंबर. आता यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी निवडायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी. आता आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय आधार करा.
यासाठी विचारलं जाईल. आता पुढे बँक अकाउंट डिटेल्स भरा, कारण सरकारकडून मिळणारे लाभ DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे IFSC कोड टाकायचा आहे. बँकेचं नाव आपोआप इथे तुम्हाला येणार आहे. खाते क्रमांक आणि नाव अचूक भरा. यानंतर पॅकेज सिलेक्शनमध्ये 14.2 किलो किंवा 5 किलो सिलेंडर तुम्हाला इथे निवडायचं आहे. आता तुमचा भाग अर्बन किंवा रुरल आहे ती तुम्हाला इथे निवडायचं आहे. जिल्हा आणि गाव निवडायचं आहे आणि शेवटी डिक्लेरेशनवरती तुम्हाला इथे टिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमची रिक्वेस्ट ID जनरेट होईल. ही ID जतन करून ठेवा. आता काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील, जसे की रेशन कार्ड, फॅमिली आयडीमध्ये तुम्हाला रेशन कार्डच द्यायचं आहे. तर अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड लागेल. डिप्रिव्हेशन डिक्लेरेशन फॉर्म, हा फॉर्म डाउनलोड करून भरायचा आहे. सही करून तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. आता हा फॉर्म तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेला आहे. इथून तुम्ही डाउनलोड करून इथे तो हा भरून तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. आता कुटुंबातील इतर 18 वर्षावरील सदस्याचा आधार कार्ड, सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आय हॅव डिक्लेअर दॅटवर टिक करा आणि सबमिट करा. या प्रकारे तुमचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होतो. आता हे अर्ज निवडलेल्या गॅस एजन्सीकडे व्हेरिफिकेशनसाठी जातो. तुम्ही तुमच्या रिक्वेस्ट ID आणि जन्मतारीख वापरून अर्जाची स्थिती तपासू शकता. आता व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर एजन्सीकडून तुम्हाला कॉल येईल. त्यांनी सांगितलेल्या वेळेस एजन्सीवर जाऊन आवश्यक कागदपत्रावर सही करून तुम्ही तुमचं गॅस कनेक्शन आणि साहित्य घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण उज्ज्वला योजनेअंतर्गत नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज करू शकतो. मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. उज्ज्वला योजनेबाबत काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर धन्यवाद.